बिग बॉस 19 होतोय सुरुवात 24 ऑगस्टपासून। तर काय आहे बिग बॉस हिंदीची थीम? तर थीम आहे राजकारण। हो, घरात यावर्षी राजकारण होणार आहे। सुरुवातीला जे कंटेस्टंट जाणार आहेत त्याच्यामध्ये थोडंसं वोटिंग वगैरे तुम्हाला बघायला मिळू शकतं। त्या वोटिंगमध्ये त्यांचं एक सरकार बनेल, ज्यामध्ये तुम्हाला जसं आपल्या बाहेरच्या जगात मंत्री असणार आहेत त्याचप्रमाणे घरातही थोडंसं पदवाटप वगैरे तुम्हाला केलेलं बघायला दिसू शकतं। तर ह्याच सीझनचे पहिले आणि कन्फर्म झालेले 5 सदस्य कोण आहेत, तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच बघणार आहे। तर पहिला बिग बॉस कंटेस्टंटचं नाव आलेलं आहे, ते आहे पायल ढारे, म्हणजेच गेमिंग क्वीन। यूट्यूबला पायल गेमिंगचे साधारण 4.4 मिलियन, तर इंस्टाग्रामला 4 मिलियन तिचे फॉलोअर आहेत। ती जेवढ्या स्ट्रॉंगपणे गेममध्ये तिचा दबदबा आहे, तेवढाच जर ती माइंड गेम जर बिग बॉसच्या घरामध्ये जर खेळली तर नक्कीच तुम्हाला ह्या वर्षीची टॉप कंटेंडरमध्ये तिचं नाव तुम्हाला दिसू शकतं। दुसरं नाव समोर आलं आहे ते श्वेत तोमर। याला आपण स्प्लिटविला 5 आणि रोडीजमध्ये बघितलंच असेल। अक्षरशः त्यानं धमाका केला होता। तोच येतोय आपल्या बिग बॉस सीझन गाजवायला। त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे दिग्विजय राठी, पण सीझन 18 मध्ये तुम्ही बघितला असाल, पण त्याचा फार सगळा प्रभाव बघायला मिळाले नाही। बघूया आता श्वेत तोमर किती काय करतोय, सगळेच बघायला उत्सुक आहेत। पुढचं नाव आहे तर फैजल शेख, म्हणजेच मिस्टर फैजू। खतरों के खिलाडीमध्ये कमाल, लाजवाब, धमाल सीझन गाजवून येतोय बिग बॉस सीझन 19 मध्ये। खरं तर डॅशिंग, रुबाबदार असा असणारा हा फैजल, बघू आता प्रेम असो किंवा भांडण याच्यामध्ये आपला प्रभाव काय करू शकतो, किती टिकून राहू शकतो, बघायला सर्वच उत्सुक आहेत। मेहता का उल्टा चष्मा मधील तारक मेहता म्हणजेच कवी शैलेश लोढा यांच्या येण्यामुळं राजकारणाची जी थीम आहे ती रंगताना दिसणार आहे आपल्याला। त्यांच्या कवितेतील रेशमी चिमट्यांमुळं प्रेक्षकांना एक वेगळीच मजा अनुभवायला मिळू शकते। आपलं शेवटचं आणि 5वं नाव आहे ते यूट्यूबर प्रणव झा। याने यूट्यूबवरती जे ट्रेंडिंग यूट्यूबर आहेत, व्हायरल यूट्यूबर आहेत, यांचे व्हिडिओ बनवून तो एक नवीन यूट्यूबचा स्टार झालेला आहे। तर त्याला तुम्हाला बिग बॉस सीझन 19 मध्ये बघायला आवडेल का नाही हे कमेंट करून नक्की सांगा। आणि बिग बॉस सीझन 19च्या धमाकेदार व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।